हॅलो, नमस्कार. आज आपण स्थूल अर्थशास्त्र पेपर क्रमांक 3 मध्ये युनिट नंबर 3 पैसा आणि पैशाचे मूल्य या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या घटकाचा अभ्यास करत असताना त्यात प्रमुख 3 उपघटकांचा समावेश झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. त्यामध्ये प्रामुख्यानं पैशाचा अर्थ, पैशाच्या व्याख्या, पैशाचे कार्य, पैशाचे मूल्य, पैशाचा व्यवहार दृष्टिकोन, चलन संख्यामान सिद्धांत, रोख शिल्लक दृष्टिकोन, निर्देशांक, निर्देशांकाचे महत्त्व, व्याख्या, निर्देशांकाचे प्रकार, साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक तयार करण्याच्या पद्धती. एकूणच या घटकाचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण पैसा आणि पैशाचे मूल्य यामध्ये पैशाची व्याख्या आणि पैशाची कार्ये पाहणार आहोत. प्रोफेसर एली यांच्या मते पैसा ही वस्तू होय की जी विनिमय माध्यम म्हणून एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हाती सहज आणि सुलभतेने हस्तांतरित होते आणि कर्जाची अंतिम परतफेड करण्यासाठी म्हणून स्वीकारली जाते. हार्टले विदास यांच्या मते पैसा ही अशी वस्तू आहे की जिच्यात सर्वसाधारण स्वीकार्यता हा गुण असतो. प्राचीन कालखंडाचा जर विचार केला तर या प्राचीन कालखंडात देवाणघेवाणीसाठी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर केला जात होता. पण त्यात येणाऱ्या अडचणी, उदाहरणार्थ गरजांचा दुहेरी संयोग, मूल्यमापन, मूल्य विभाजन, मूल्य संग्रहण, विलंबित देणी देणे इत्यादी कारणाच्या उद्देशांसाठी एखादे सर्वसमावेशक व सर्वसामान्य माध्यम असावे या गरजेतून पैशाचा जन्म झाल्याचं आपणास आढळतं. आधुनिक कालखंडाचा जर विचार केला तर या कालखंडात, या युगात पैशाला महत्त्वाचं स्थान असून पैसा हा मानवी व्यवहाराचा केंद्रबिंदू बनला असल्याचं आढळतं. पैशाच्या वापराशिवाय अर्थ व्यवहार अशक्य नसले तरी कठीण मात्र आहेत. उदाहरणार्थ उपभोग, उत्पादन, विनिमय, वितरण व राजस्व या सर्वच क्षेत्रामध्ये पैशाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं पाहावयास मिळतं. पैसा आपल्याला अर्थ व्यवहाराचं हृदय मानलं तर रक्तप्रवाह नक्कीच आहे. प्रोफेसर हाम यांच्या मते सतत परिवर्तनशील अशा अर्थव्यवस्थेत पैशाचं अस्तित्व हेच दर्शवतं की पैसा आर्थिकेतर क्षेत्रातही पैशाचा प्रभाव दिसून येतो. भांडवलशाही, समाजवादी समाजरचना किंवा मिश्र अर्थव्यवस्थेत पैशाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झाल्याचं दिसतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मुद्रा एखाद्या स्वाभिमानी प्रमाणे वावरते आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत ती एक नोकर म्हणून काम करते. प्राचीन कालखंडात जर आपण विचार केला तर या प्राचीन कालखंडामध्ये पैशाचा अर्थ पाहत असताना प्रारंभ जर आपण बघितला तर प्राचीन कालखंडात प्राणी, कवड्या, शिंपले, मौल्यवान धातूचे तुकडे यांचा वापर पैसा म्हणून करण्यात आल्याचं आढळतं.
आधुनिक युगात धातूचे शिक्के, कागदी नोटा, धनादेश, विनिमय पत्रे, वचन चिठ्ठ्या इत्यादीचा वापर सर्रास पैसा म्हणून होताना आज दिसतो. आज प्लॅस्टिक मनी, ATM, फिरती ATM इत्यादी प्रकाराचा पैशाशी संबंध असतो. पण पैसा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मात्र कठीण आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पैशाची व्याख्या करत असताना सर्वसमावेशक, सर्वसामान्य अशी कोणती व्याख्या केली नसल्याचं आढळतं. म्हणजे बहुतांश व्याख्यांमध्ये पैशाचा काही कार्याचा किंवा वैशिष्ट्यांचा उल्लेख आढळतो. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या व्याख्या करत असताना अनेक घटकांचा वापर केल्याचं आढळतं. सेलिंगमन यांच्या व्याख्येनुसार पैसा ही अशी वस्तू आहे की जिच्यात सर्वसाधारण स्वीकार्यता हा गुण असतो. प्रोफेसर मार्शल यांच्या व्याख्येनुसार वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदीसाठी ज्या वस्तूस कोणत्याही शंकेशिवाय व चौकशीशिवाय स्वीकारले जाते त्यास पैसा असं संबोधलं जातं. प्रोफेसर क्राउथर यांच्या मते पैसा ही अशी वस्तू आहे की जी विनिमय माध्यम म्हणून सर्व स्वीकार्य असून जिच्याद्वारे कर्जाची परतफेड होते. याशिवाय पैसा मूल्यमापनाचं आणि मूल्य संग्रहणाचं कार्य करतो. प्रोफेसर केन्स यांच्या मते पैसा ही अशी वस्तू होय की जिच्यात देण्याने कर्जाचं व मूल्याचे करार पूर्ण होतात आणि जिच्यामध्ये सामान्य क्रयशक्ती साठवलेली असते. या सगळ्या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर या व्याख्यांवरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक व्याख्येमध्ये पैशाच्या वेगवेगळ्या कार्याचा किंवा वैशिष्ट्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये कोणतीही एक व्याख्या परिपूर्ण व सर्वसामान्य नसल्याचं पाहावयास मिळतं. आधुनिक कालखंडाचा जर विचार केला तर यामध्ये क्राउथर यांनी जी व्याख्या मांडली त्या व्याख्येनुसार पैसा ही वस्तू की विनिमय माध्यमाचं सर्व कार्य पूर्ण करेल. म्हणजे पैशाची व्याख्या व्यापक असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे पैशाची क्रयशक्ती, सर्वसामान्यता, मूल्यमापन, विनिमयता, मूल्य संग्रहण, वहनीयता, उदाहरणार्थ परतफेड, सुविभाज्यता अशा अनेक विविध वैशिष्ट्यांमध्ये पैसा सामावल्याचं आपणास पाहावयास मिळतं. पैशाचे कार्य पाहत असताना मनी इज अ मॅटर ऑफ फंक्शन ऑफ फाउंड म्हणजे गतिमान अर्थव्यवस्थेत मानवी आर्थिक व्यवहारांसाठी पैशाकडून विविध कार्ये करून घेतली जातात. पैशाच्या कार्यामुळेच पैशाला अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्यामुळेच पैसा म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात पैशाच्या कार्याचाच अंतर्भाव झालेला दिसून येतो. पैशाचे कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा होय अशी जर व्याख्या केली तर प्रोफेसर हर्टले विदार्स यांच्या मते जगातील सर्व आर्थिक व्यवहार पैशाच्या आधारावरच केले जातात. पैशाला स्वतःचा असा कोणताच उपयोग नसल्यानं पैशामध्ये खरेदी शक्ती असते म्हणून पैशाचा साठा करून ठेवला जातो. म्हणजे वर्तमान काळातील खरेदी शक्ती भविष्यकाळातील काळासाठी राखून ठेवली जाते. उदाहरणार्थ उत्पादन क्षेत्रात पैसा हा वर्तमान व भविष्य काळात वापरता यावा त्यासाठी त्याचा वापर केला जातो.
तसं पाहिलं तर पैशाची प्रमुख 3 कार्ये सांगता येतील. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि इतर अनुषंगिक कार्य. आता या प्राथमिक कार्यामध्ये प्रमुख 2 घटकांचा समावेश होतो. विनिमय माध्यम आणि मूल्यमापन. दुय्यम कार्यामध्ये मूल्य संग्रहण, विलंबित देणी देण्याचं साधन आणि इतर अनुषंगिक कार्यामध्ये एकूण 5 घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप, पत्राचा आधार, संपत्तीची किंवा भांडवलाची रोखता किंवा तरलता, संपत्तीचे स्थानांतरण, सीमांत उपयोगितेचा. आता यामध्ये प्रामुख्यानं पैशाची प्राथमिक किंवा प्रधान किंवा मूलभूत कार्य जर आपण पाहिली तर यामध्ये प्रमुख 2 घटकांचा समावेश होतो. विनिमय माध्यम आणि मूल्यमापन. आता विनिमय म्हणजे काय? विनिमय म्हणजे देवाणघेवाण. म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण करताना मध्यस्थ म्हणून पैशाचा वापर केला जातो. म्हणजे पैशामध्ये सर्वसामान्य स्वीकार्यता हा गुण असल्यामुळं वस्तू विनिमयातील दुहेरी संयोगाची अडचण दूर झाली आणि पैसा देऊन वस्तू विकत घेता येते आणि पैसे घेऊन वस्तू विकत येते. म्हणूनच विकणे हा विकत घेणे या दोहोंमध्ये या दोघांचं विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा कार्य करू लागला. किंबहुना या कार्यासाठी पैशाचा शोध लागला असावा असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समाजामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या या प्रधान कार्यावर विशेष भर दिल्याचं आपणास पाहावयास मिळतं. पैसा हा विनिमय माध्यमाचं कार्य करत असल्यामुळं देवाणघेवाणीचं कार्य करण्यासाठी एक त्रयस्थ वस्तू म्हणून त्या घटकाचा वापर केला जातो. मूल्यमापन. विनिमय माध्यम म्हणून कार्य करत असताना पैशाचं आणखी एक महत्त्वाचं कार्य अधोरेखित होतं. ते म्हणजे मूल्यमापन किंवा मूल्य संचयाचं मापन करणं. सर्वच वस्तू किंवा सेवांची किंमत पैशात मोजता येते. हे पैशाचं प्रमुख वैशिष्ट्य असल्याचं पाहावयास मिळतं. जोपर्यंत वस्तूचं मूल्य पैशात निश्चित होत नाही तोपर्यंत विनिमय होऊ शकत नाही. विनिमय माध्यमाचं कार्य मूल्यमापनावर अवलंबून असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षात वस्तूच्या प्रत्येक गुणाचं जसं मापन केलं जातं तसंच उदाहरणार्थ लांबी मोजण्यासाठी मीटर, वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम, द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर या घटकाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं वस्तूच्या किमतीचं मापन करण्यासाठी पैशाच्या साहाय्यानं वस्तूचं मूल्य मापन केलं जातं. या मूल्याच्या कार्याबरोबर हिशोबाचं एकक म्हणून देखील पैशाचं कार्य अनन्यसाधारण असल्याचं पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत 12 रुपये डझन केळी मिळतात. म्हणजे एक केळीचं मूल्य हे 1 रुपया असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे या अनुषंगानं पैशाला
हिशोबाचं एकक मानणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आकडा 2, दुय्यम कार्य, मूल्य संग्रहण आणि विलंबित देणी देण्याचं साधन. आता वस्तूचं मूल्य संग्रहण करत असताना आजचे मूल्य भविष्य कालखंडात टिकणं याला मूल्य संग्रहण असं म्हटलं जातं. वर्तमान काळातील संपत्ती भविष्य काळासाठी साठवून ठेवण्यासाठी पैशाचा उपयोग केला जातो. तसं पाहिलं तर वस्तूचा साठा केला की ज्याचं वर्तमान मूल्य आणि भविष्यातील मूल्य यात अंतर असणार नाही. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, घर, शेती यामध्ये मूल्य संग्रहणाचा गुणधर्म कमी अधिक प्रमाणात आढळतो. परंतु अन्य वस्तूंच्या तुलनेत पैशामध्ये मूल्य संग्रहणाचा गुणधर्म सर्वाधिक असल्यानं इतर संपत्तीऐवजी पैशाचा साठा किंवा संचय किंवा संग्रह करत असताना इतर वस्तूंच्या तुलनेत पैशाच्या मूल्यात परिवर्तित कमी असल्यामुळं नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केन्स यांच्या पैशाच्या मूल्य संग्रहणाच्या कार्यावर विशेष भर दिल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे ज्यावेळी अर्थव्यवस्थेत एखादी वस्तू लगेचच इतर वस्तूत परावर्तित होते अशा प्रकारच्या वस्तूला आपण पैसा या नावानं ओळखतो. विलंबित देणी देण्याचं साधन. वर्तमान युगात अनेक व्यवहार उदार उसनवारीवर होत असल्याचं आपण पाहतो. उत्पादक, व्यापारी, उपभोक्ते बऱ्याच वेळा आज माल घेऊन जातात आणि त्याचं मूल्य भविष्य काळात चुकते करतात. म्हणजे विलंबित देणी भागविण्यासाठी या देण्यासाठी पैशाचा वापर केला जातो. कर्जाची, ऋणाची परतफेड करणं पैशामुळं सहज शक्य होत असल्यानं उधारीच्या व्यवहारात परस्पर विश्वास महत्त्वाचा असल्यानं पैशाचं मूल्य इतर वस्तूच्या तुलनेत स्थिर असतं आणि पैसा सर्वस्वीकार्य असल्यामुळं उधारीचं व्यवहार पैशाच्या माध्यमातून करणं सोयीचं होतं. मूल्याचं हस्तांतरण. आता यामध्ये वस्तूच्या देवाणघेवाणीपेक्षा पैशाचं हस्तांतरण किंवा पैशाची देवघेव अधिक सुलभतेने होत असल्याने एखाद्या ठिकाणी असलेली स्थावर मालमत्ता विकून मिळालेला पैसा दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे सर्वसामान्यपणे स्वीकार्यता, रोखता, विश्वासार्हता इत्यादी गुणांमुळे पैशाच्या माध्यमानं मूल्याचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असल्याचं आढळतं. त्यात धनादेश, वचनचिठ्ठ्या, पतपत्रे, विनिमयपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स पद्धती इत्यादीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवून मूल्याचं हस्तांतरण करता येतं. आकडा 3, इतर अनुषंगिक कार्ये. त्यातला पहिला जो घटक आहे यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप करणं. म्हणजे सध्याच्या युगाचा जर आपण विचार केला तर कोणत्याही वस्तूचं उत्पादन पूर्णतः व्यक्तिगत पातळीवर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ उत्पादन कार्यात
सहभागी होणाऱ्या उत्पादित घटकांना दिलेले मोबदले पैशाच्या स्वरूपात दिले जातात आणि त्यामुळेच राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप पैशामुळं सुलभ बनण्यास मदत होते. पतपत्राचा आधार. पतपत्र म्हणजे व्यापारी बँकेकडून होणाऱ्या पतपैशातून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीचा प्रमुख आधार म्हणजे कायदेशीर पैसा असतो. म्हणजेच पतपैशातून होणाऱ्या व्यवहार, उलाढाली आणि आर्थिक प्रगतीचा मुख्य आधार हा पैसा असल्यानं पैशामुळं या सर्व गोष्टी शक्य होतात. संपत्तीची, भांडवलाची रोखता किंवा तरलता. म्हणजे संपत्ती किंवा भांडवल, रोखता किंवा तरलता, रोख स्वरूपामध्ये असलेलं जे भांडवल आहे, म्हणजे भांडवल किंवा संपत्तीत पैशाच्या स्वरूपात ठेवल्यास त्याची रोखता किंवा तरलता वाढत जाते. म्हणजे पैशाच्या माध्यमानं भांडवली हालचाली अधिक गतिमान होतात आणि परिणामतः आर्थिक विकासाला चालना मिळते. संपत्तीचं स्थानांतरण. सोनं, चांदी, घर किंवा जमीन इत्यादी स्वरूपातील संपत्तीला सामान्य रूप देणं हे पैशामुळं आज शक्य झाल्याचं पाहावयास मिळतं. अशी संपत्ती विकून त्याचं तात्काळ पैशात रूपांतर करता येतं किंवा त्याच पैशातून पुन्हा कोठेही आणि केव्हाही संपत्ती खरेदी करता येते. त्यामुळं संपत्तीचं स्थानांतरण पैशामुळं शक्य होतं. शेवटचा जो घटक आहे, सीमांत उपयोगितेची समानता. वस्तूच्या सीमांत उपयोगितेचं मापन पैशाच्या साहाय्यानं करता येतं. म्हणजे पैशाच्या वापरानं सर्वांना कमाल समाधान मिळण्याचा मार्ग प्राप्त होतो. सीमांत उपयोगिता आणि सीमांत उत्पादकता या दोन्ही संकल्पना उपभोक्ते जे आहेत या उपभोक्त्यांच्या घटकांनुसार उत्पादक यांच्या संदर्भात महत्त्वाच्या ठरतात. कारण प्रत्येक वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता समान ठेवण्याचा प्रयत्न उपभोक्ता करत असतो आणि त्या सर्व उत्पादक घटकांची सीमांत उत्पादकता समान राहिली तर उत्पादकांच्या प्रयत्न म्हणजे दोघांकडून सीमांत तत्वाचं पालन करणं हे शक्य करण्यासाठी पैसा उपयुक्त ठरतो. पैशाचं मूल्य, व्हॅल्यू ऑफ मनी. आता हे पैशाचं मूल्य पाहत असताना प्रामुख्यानं वस्तू आणि सेवा यांचं मूल्यमापनाचं साधन हा पैसा कार्य करतो असं आत्तापर्यंत आपण पाहिलं. म्हणजे वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची शक्ती पैशामध्ये आहे. म्हणजे इतर वस्तूंना जसं मूल्य असतं तसंच पैशालाही मूल्य असतं. इतर वस्तूंचं मूल्य जेव्हा पैशात व्यक्त केलं जातं तेव्हा त्यास किंमत असं संबोधलं जातं. एखाद्या पुस्तकाची किंमत समजा 10 रुपये असते. जे वस्तूचं मूल्य पैशात मोजता येतं आणि पैशामध्ये जी खरेदी शक्ती असते तिला पैशाचं मूल्य असं म्हटलं जातं. हे पैशाच्या खरेदी शक्तीवरून पैशाचं मूल्य काय होतं ठरवलं जातं. जे वस्तू आणि सेवा यांच्या किमती आणि पैशाचं मूल्य याचा व्यस्त संबंध असल्याचं आढळतं. म्हणजे किमतीत वाढ झाली की पैशाचं मूल्य कमी होतं आणि
किमती कमी झाल्या की पैशाचं मूल्य वाढतं. म्हणजे पैसा खर्च करावा लागतो. या उलट वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्यास पैशाचं मूल्य वाढत जातं. म्हणजे एका अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल की ज्यावेळी वस्तूंच्या किमती कमी होतात त्यावेळी पैशाचं मूल्य वाढतं आणि वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळी पैशाचं मूल्य कमी होतं. म्हणजे सर्वसामान्यपणे पैशाच्या मूल्याची सैद्धांतिक विचार करत असताना पैशाचं मूल्य कसं ठरतं या संबंधी निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी पैशाचे विविध सिद्धांत मांडले आणि या सिद्धांताचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये चलन संख्यामान सिद्धांताची मांडणी करत असताना मुख्यतः 2 समीकरणानुसार या सिद्धांताची मांडणी केली जाते. फिशरचं समीकरण आणि केम्ब्रिज समीकरण आहे. हे पैशाच्या मूल्यासंबंधी या 2 समीकरणाचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये फिशरचं पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत पाहत असताना यामध्ये फिशर यांनी 1911 मध्ये पैशाची खरेदी शक्ती द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये चलन संख्यामान सिद्धांताद्वारे स्पष्ट केलं की यालाच फिशर समीकरण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक फिशर यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे मांडणी केली त्या मांडणीलाच आपण फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत म्हणून ओळखतो. आता फिशरचा पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत पाहत असताना फिशर यांनी या सिद्धांतामध्ये व्यवहार विषयक बाजूवर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे फिशरच्या सिद्धांताला चलन संख्यामान सिद्धांताचा व्यवहार दृष्टिकोन ट्रान्झॅक्शन अप्रोच या नावानं ओळखलं जातं. त्यांच्या मतानुसार इतर परिस्थिती कायम असताना व्यवहारातील पैशाच्या संख्येत ज्याप्रमाणे बदल होतात त्याचप्रमाणे वस्तूंच्या किमतीतही बदल घडून येतो. म्हणजे सर्वसामान्यपणे किंमत पातळी जी आहे ह्या किंमत पातळीमध्ये चलनातील पैशाची संख्या या दोन्ही घटकामध्ये कशा प्रकारचा बदल होतो हे सिद्धांत स्पष्ट करताना त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना पैशाची संख्या जर दुप्पट केली तर किंमत दुप्पट होते आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. पैशाचा पुरवठा निमपट केला तर किंमत निमपट होते आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. म्हणजे पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांचा प्रमाणशीर संबंध असल्याचं पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ यामध्ये प्रामुख्यानं आडव्या अक्षावर आपण पैशाचा पुरवठा आणि उभ्या अक्षावर आपण किमतीची पातळी जर पाहिली तर यामध्ये इथं आपण असं नाव दिलं, या ठिकाणी आपण श आणि हा य. तर या अनुषंगानं अ पासून हा म पर्यंत
पैशाचा पुरवठा असताना अ पासून क पर्यंत काय आहे, किमतीची पातळी आहे. आता या अनुषंगानं वरील आकृतीचा जर आपण हा हा 45 अंशाचा कोन करून जर आपण काढलं, तर यामध्ये सर्वसामान्यपणे पैशाची पातळी जी आहे ही दर्शवित असताना या मूळ बिंदूतून 45 अंशाचा कोन करून एक सरळ रेषा जर आपण काढली, तर ती रेषा पैशाचा पुरवठा व किमतीची पातळी यांचं प्रमाण संबंध दर्शविते. आता यामध्ये जेव्हा पैशाचा पुरवठा अ पासून म पर्यंत असतो, म पर्यंत, आता अ पासून म पर्यंत पैशाचा पुरवठा असताना पैशाची किंमत अ पासून क पर्यंत आहे, असं या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे पैशाचा पुरवठा अम वरून अम 2 असा जर झाला, हा अम 2 असा जर झाला, तर यामध्ये सर्वसामान्यपणे अ पासून म पर्यंत या म 2 पर्यंत पैशाचा पुरवठा, म पासून म 2 पर्यंत पैशाचा पुरवठा वाढल्यामुळं प्रत्यक्षात किंमत पातळी क पासून क 2 पर्यंत, क 2 पर्यंत वाढल्याचं पाहावयास मिळतं. आता जर किंमतीची पातळी आपण क1 अशी केली, म्हणजे इथं आपण समजा इथं खाली आलो आणि त्यावेळी पैशाची किंमत पातळी आणि पैशाचा पुरवठा म पासून म1 पर्यंत, म1 पर्यंत कमी झाल्याचं पाहावयास मिळतं. प्रत्यक्षात किंमत पातळी क वरून क 2 अशी जर झाली, म्हणजे त्यामध्ये क1 पर्यंत ती काय होईल, कमी होईल. म्हणजे प्रत्यक्षात पैशाचा पुरवठा अम वरून अम1 पर्यंत कमी केल्यास किंमत पातळी क वरून क1 अशी होईल. म्हणजे प्रत्यक्षात हे जे पैशाचं मूल्य आणि पैशाचा घटक जो आहे, या घटकाचा विचार करताना प्रत्यक्षात पैशाच्या पुरवठ्यात जेवढी वाढ होईल तेवढीच किंमत पातळी वाढलेली असेल, आणि किंमत पातळीत जेवढी घट होईल तेवढीच पैशाच्या पुरवठ्यात घट होईल. म्हणजे हे दोन्ही काय होईल, समप्रमाणामध्ये बदलेल. म्हणजे प्रत्यक्षात फिशर यांचं विनिमय समीकरण जे आहे, ह्या विनिमय समीकरणामध्ये MV=PT, म्हणजे पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी. हे प्रत्यक्षात विनिमय समीकरण हे चलननिधी सिद्धांताचा विनिमय व्यवहार दृष्टिकोन स्पष्ट करतं, आणि फिशर यांनी पैशाच्या मागणी पुरवठ्याचा विचार करून पैशाच्या मूल्याविषयी जे समीकरण मांडलं त्यालाच फिशरचं विनिमय समीकरण या नावानं ओळखलं जातं. हे प्रत्यक्षामध्ये MV=PT हे जे समीकरण आहे, या समीकरणाला किंवा P=MV/T किंवा MV+M1V1=PT
ही जी समीकरणं तयार झाली, एकूण 3 समीकरणं यामध्ये 4 समीकरणं यामध्ये मांडल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे यम बरोबर पैशाची एकूण संख्या, व्ही बरोबर पैशाचा भ्रमणवेग, पी बरोबर सर्वसाधारण किंमत पातळी आणि टी बरोबर एकूण व्यवहार. तर या समीकरणाचा जर आपण विचार केला तर पैशाचा भ्रमणवेग म्हणजे पैशाचं प्रत्येक परिमाण वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी किती वेळा वापरलं जातं हे काढणं होय. म्हणजे थोडक्यात या समीकरणाचा जर आपण विचार केला तर पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी म्हणजे पैशाची संख्या गुणिले भ्रमण वेळ आणि किंमत पातळी गुणिले व्यवहार संख्या, या दृष्टिकोनातून ते काय केलं जाईल, मांडलं जाईल. म्हणजे या समीकरणाला रोख विनिमय व्यवहार समीकरण असं देखील ओळखलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात या समीकरणामध्ये फिशर यांनी आपल्या समीकरणात सुधारणा करून बँकांच्या ठेवीचाही पैशाच्या पुरवठ्यात समावेश केला आणि देशातील चलनाची नोटा आणि नाणी या विधिग्राह्य पैशासाठी त्यांनी यम आणि पैशाचा भ्रमणवेग स्पष्ट करण्यासाठी त्यांनी व्ही हे अक्षर वापरल्याचं आपणास आढळतं. हे अर्थव्यवस्थेत एकूण पैशाची संख्या स्पष्ट करण्यासाठी M1 आणि पतपैशाचा भ्रमणवेग या संकल्पनेसाठी V1 हे अक्षर वापरलं. म्हणजे प्रत्यक्षात समीकरण तयार होत असताना MV प्लस M1 V1 इक्वल टू PT असं झालं. म्हणजे प्रत्यक्षात पैशाची एकूण संख्या मध्ये विधिग्राह्य पैशाची एकूण संख्या M बरोबर विधिग्राह्य पैशाची एकूण संख्या, V बरोबर विधिग्राह्य पैशाचा एकूण भ्रमणवेग अधिक M1 म्हणजे बँक निर्मित पतपैशाची एकूण संख्या आणि V1 बरोबर बँक निर्मित पतपैशाचा एकूण भ्रमणवेग आणि P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आणि T म्हणजे एकूण व्यवहार. प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत किती कालखंडात एकूण व्यवहार पूर्ण झाले याची संख्या. म्हणजे या प्रत्यक्ष या समीकरणामध्ये आपल्याला असं दिसतं की किंमत पातळी ही विधिग्राह्य पैसा M याचा भ्रमणवेग V आणि पत पैसा M1 याचा भ्रमणवेग V1 आणि व्यवहार संख्या T याच्यावर अवलंबून असते. म्हणजे एकूण विनिमय व्यवहाराची संख्या व पैशाचा भ्रमणवेग स्थिर असतो असं मानलं तर चलन संख्या आणि किंमत पातळी यांच्या प्रत्यक्ष व प्रमाणशीर संबंधामध्ये फिशर जे स्पष्ट केलं त्यालाच आपण फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत या नावानं ओळखतो. म्हणजे पैशाची संख्या दुप्पट झाल्यास किंमत दुप्पट होईल आणि पैशाचं मूल्य निमपट होईल. या उलट पैशाची संख्या निम्मी झाल्यास किंमत पातळी देखील तितक्यानंच कमी होते आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. हे त्यांनी आपल्या समीकरणामध्ये मांडल्याचं पाहावयास मिळतं. आता या समीकरणामध्ये काही गृहीतके त्यांनी मांडली. एकूण 7 गृहीतकांवर आधारित हा सिद्धांत असल्याचं आपणास पाहावयास मिळतं. प्रत्यक्षामध्ये ह्या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असते असं एक गृहीत मांडलं. म्हणजे फिशरनं आपल्या सिद्धांतात इतर परिस्थिती कायम असते हे गृहीत धरलेलं आहे आणि फिशरच्या मते अल्प कालखंडात पैशाची मागणी स्थिर असते, पत पैशाचं प्रमाण व त्यांचा भ्रमणवेग अल्प कालखंडामध्ये कायम असतो.
म्हणजे प्रत्यक्षात पूर्ण रोजगार, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असल्यामुळं फिशरनं या सिद्धांतामध्ये तसं गृहीत धरलेलं आहे. सर्वसाधारण किंमत पातळी हा निष्क्रिय घटक मानलेला आहे. हे प्रत्यक्षामध्ये विधिग्राह्य पैसा आणि पत पैसा यांचं प्रमाण स्थिर असून यामध्ये प्रमाणशीर संबंध असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. भ्रमणवेग स्थिर असतो, म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत पैशाचा व पत पैशाचा भ्रमणवेग स्थिर असतो, तो पैशाच्या संख्येवर अवलंबून असतो. दीर्घ कालखंडात फिशरनं हा सिद्धांत लागू पडतो असं मत व्यक्त केलं आणि अल्प कालखंडात एकूण व्यवहाराची संख्या स्थिर असते असं सातवं गृहीत त्यानं मांडलं. यामध्ये अल्प कालखंडात एकूण व्यवहारांची संख्या स्थिर असते, म्हणजे देशातील लोकसंख्या, उपलब्ध साधनसामग्री, तंत्रज्ञान प्रगती इत्यादी घटकावर ते अवलंबून असल्याचं आढळतं. आता जे समीकरण मांडलं, या समीकरणामध्ये एम व्ही इज इक्वल टू पी टी, म्हणजे एम गुणिले व्ही बरोबर पी गुणिले टी असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी एम व्ही इज इक्वल टू पी टी असं सूत्र मांडलं, हे मांडत असताना त्यामध्ये सूत्रात जर आपण किमती भरल्या, समजा ठराविक कालखंडात 10 रुपयाची नोट देवघेवीच्या व्यवहारात 10 वेळा वापरली असेल, म्हणजे ही 10 वेळा वापरली तर 10 गुणिले 10 होईल बरोबर 100. म्हणजे ह्या 100 रुपयाचं व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात 10 रुपयानं 10 वेळा अर्थव्यवस्थेत व्यवहार काय केले, पूर्ण केले. म्हणजे एम गुणिले व्ही. आता पी इक्वल टू टी म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये प्रामुख्यानं विनिमय, एकूण विनिमय व्यवहारांची संख्या, किती विनिमय घडवून आणले, विनिमय म्हणजे देवाणघेवाणीचे व्यवहार किती घडवून आणले यावर ते प्रमाण अवलंबून आहे. उदाहरणार्थ, देवघेवीसाठी 5 वेळा 10,000 रुपये हे ठराविक कालखंडात त्याचा देवघेवीसाठी 5 वेळा वापर केला. म्हणजे प्रत्यक्षात भ्रमण वेग व्ही जो आहे हा 5 असतो. म्हणजे बँक आणि इतर संस्थांनी 5,000 रुपये पतचलन निर्माण केलं आणि ह्या पत पैशाचा भ्रमण वेग हा 5 आहे असं जर आपण समजलं, तर प्रत्यक्षामध्ये 10,000 गुणिले 5 अधिक 5,000 गुणिले 5 असं एकूण 75,000 रुपये निर्माण होते. म्हणजे प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेतील एकूण विनिमयाची संख्या 15,000 रुपये असेल, तर सरासरी किंमत पातळी 75,000 भागिले 15,000 बरोबर 5 येईल. म्हणजे इतर परिस्थिती काहीही बदल न होता फक्त पैशाची संख्या दुप्पट म्हणजे 1,50,000 रुपये झाल्यास सरासरी किंमत पातळी म्हणजे पी इज इक्वल टू 1,50,000 भागिले 15,000 बरोबर 10 रुपये येईल. म्हणजे पैशाची संख्या दुप्पट झाल्यास किंमत पातळी दुप्पट होऊन पैशाचं मूल्य निमपट होतं आणि पैशाचं मूल्य हे पैशाच्या संख्येवर अवलंबून असतं असं प्रतिपादन या सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाचे एकूण संख्या या दोहोतील संबंध स्पष्ट करताना प्राध्यापक फिशर यांनी मांडल्याचं पाहावयास मिळतं. आता या सिद्धांतावर टीका ज्या आहेत, या टीकाकारांनी या सिद्धांतावर काही टीका केल्या, त्या पुढील प्रमाणे आपल्याला पाहता येतील. यामध्ये ह्या सिद्धांताचं जे गृहीत आहे, गृहीत क्रमांक 1, इतर परिस्थिती कायम असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराचं अस्तित्व ज्यावेळी गृहीत धरलं, तर फिशरच्या चलनसंख्यामान सिद्धांतावर
कोणत्याही स्थितीमध्ये ही इतर परिस्थिती कधीही कायम असत नाही, असं टीकाकारांनी टीका केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये फिशरचा हा जो सिद्धांत आहे, ह्या सिद्धांतामध्ये पूर्ण रोजगाराच्या गृहीतावर आधारलेला असून जेम्स केन्स यांच्या मतानुसार पूर्ण रोजगाराची अवस्था क्वचित आढळते. त्यामुळं हे समीकरण प्रत्यक्ष फारसा उपयुक्त ठरत नाही. म्हणजे हे गृहीत चुकीचं आहे आणि व्यवहारामध्ये कधीही पूर्ण रोजगार असत नाही, म्हणजे हे गृहीत फसवं वाटतं. 11.2 मागणीकडं दुर्लक्ष. म्हणजे किंमत पातळी हा निष्क्रिय घटक आहे असं सिद्धांताचं गृहीत आहे, परंतु प्रत्यक्षात किंमत पातळी हा प्रभावशील घटक असल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे व्यवहारावर परिणाम होत असताना एकूण व्यवहारांची संख्या कधीही स्थिर असत नाही. फिशरच्या मते एकूण व्यवहारांची संख्या स्थिर असते, परंतु प्रत्यक्षात देशातील किंमत पातळीचा एकूण व्यवहारावर परिणाम होतो आणि त्यामुळं पैशाच्या भ्रमणवेगात बदल होतात. परिणामी एकूण व्यवहारांची संख्या देखील काय होते, बदलते. पैशाचा भ्रमणवेग कधीही स्थिर असत नाही. म्हणजे पैशाचा भ्रमणवेग स्थिर राहतो असं फिशरनं गृहीत धरलं, परंतु आजच्या कालखंडात भाववाढ वेगाने होत असल्यानं पैशाच्या पुरवठ्यात वाढ होऊन पैशाचा भ्रमणवेगही प्रचंड वाढला आणि एकूण व्यवहाराबरोबर पैशाचा भ्रमणवेग बदलतो, म्हणून पैशाचा भ्रमणवेग कधीही स्थिर असत नाही. व्यापार चक्राचं स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये मिळत नाही. फिशर यांनी आपल्या सिद्धांतामध्ये व्यापार चक्राचं स्पष्टीकरण दिलं नसल्यामुळं मंदीच्या कालखंडात किंमत पातळी कमी का होते, यासाठी इतर कोणतेही घटक महत्त्वाचे असतात, त्याचं विश्लेषण फिशरनं आपल्या सिद्धांतामध्ये दिलं नसल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये या सिद्धांताची मांडणी करत असताना व्यापार चक्राचं स्पष्टीकरण अपुरं वाटतं. दीर्घ कालखंडाचा विचार या सिद्धांतामध्ये झाला असून दीर्घ कालखंडामध्ये आपण सगळे मेलेलो असू असं काही अर्थशास्त्रज्ञांना वाटतं, म्हणून अल्प कालखंड महत्त्वाचा आहे. अल्प कालखंडात नेमका काय परिणाम होईल हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. अशा केन्स यांनी या सिद्धांतावर टीका केल्या. सिद्धांतामध्ये नाविन्य असं काहीही नाही, म्हणजे विशेषतः नवीन असं काहीच या सिद्धांतामध्ये नसल्याचं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या पैशाच्या पुरवठ्यात बदल झाल्यास किंमत पातळी कशी बदलते याचं फक्त विवेचन या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे, असं टीकाकारांनी यावर टीका केल्याचं पाहावयास मिळतं. म्हणजे यात प्रत्यक्षात रोख शिल्लक दृष्टिकोन जो आहे, फिशरच्या चलनसंख्यामान सिद्धांतावर अनेक टीका झाल्यामुळं हा सिद्धांत आजच्या कालखंडात उपयुक्त ठरत नाही. म्हणजे सरकारला या देशाच्या मध्यवर्ती बँकेला चलनविषयक धोरणं निश्चित करताना या सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो आणि चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. असं असलं तर यामध्ये हा सिद्धांत अनन्यसाधारण असल्याचं पाहावयास मिळतं. रोख शिल्लक दृष्टिकोन. आता फिशरनं या आपल्या या सिद्धांतामध्ये जी मांडणी केली ते आपण उद्याच्या तासाला पाहू. रोख शिल्लक